आता माघार नाही. बोला, आता माघार नाही. सैतानाचे डावपेच त्याच्यावर उलटून टाकायचे आहे. ज्यावेळेस सैतान तुमच्यावर अटॅक्स करण्याचा प्रयत्न करेल, दुष्ट सैतान तुम्हाला वेगवेगळ्या समस्येमध्ये तुम्हाला खाली पाडण्याचा किंवा तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करेल, तितकं येशू परमेश्वर पवित्र आत्मा तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने भरत जाईल, तितकं तो तुम्हाला त्याच्या अभिषेकाने भरत जाईल आणि सैतानाचे डावपेच सैतानावर उलटून टाकायचे येशूच्या मदतीने. शमशोन परमेश्वरावर विश्वास करणारा हा जो धार्मिक पुरुष जो होता, ज्यावेळेस एका सिंहाने त्याच्यावर झडप घातली, त्याच्या अंगावर आला, त्या क्षणाला परमेश्वराचा आत्मा त्या शमशोनावर उतरला असं म्हटलेले. परमेश्वराने त्या शमशोनाला, आपल्या विश्वासणाऱ्याला, आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी त्याला एक ताकद दिली, हिंमत दिली. तर या ठिकाणी म्हटले, त्याने जसं एक छोट्या नाजूक एखाद्या जनावराला मारावं तसं त्याने त्या सिंहाचा जबडा धरून त्याला फाडून टाकलेलं आहे, त्याला मारून टाकलेलं आहे आणि त्याला फेकून त्या ठिकाणी दिलेलं आहे. हालेलुया. मग काही महिन्याच्या नंतर त्या सिंहाच्या मेलेल्या त्या सापळ्याला त्या मधमाशाचं पोळं त्याला लागलेलं त्याने पाहिलं. त्यातला काही मध हातात घेऊन तो वाटेने खात खात गेला आणि देवाचं वचन सांगतं, उग्रातून मधुरते काय आहे, याचा अर्थ असा आहे की जे तुमचा नाश आणि घात किंवा तुमच्यावरती सैतान संकट आणायलाच प्रयत्न करतो, त्या सिंहासारखं, तर तुमचं आणि माझं काहीही बिघडत नाही आणि कोणी बिघडू शकत नाही. परंतु उलट त्या संकटाला नाश करण्यासाठी इतकं सामर्थ्य देवाने आम्हाला दिले, आम्ही त्याच्यासाठी खंबीर आहेत आणि आमचा देव समर्थ आहे मना लढण्यासाठी. आणि त्या देवाने आम्हाला इतकं खंबीर आणि सामर्थ्याने भरलेलं आहे, जे त्याला मारायला आणि नाश घात करायला आलं त्याचा नाश झाला, सर्वनाश कायमच समाप्ती झाली त्याची. जो त्याच्यावरती धोका करायला आला त्याचा तर नाश कायमचा करून टाकला, पण त्याच्यातून शमशोनाचं चांगलं झालेलं आहे, त्याचं काही बिघडलेलं नाही. आणि शमशोनाला परमेश्वर म्हणतो, तुझ्या शत्रूकडूनच तुला गोड तोंड मी करतो, तुला मी गोड मध भरवतो आणि तू खा आणि सगळ्यांना दे. हे वचनाचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये एक सरळ मार्गाने चालतो, परमेश्वरावर, येशू देवावर विश्वास करून जीवनाच्या सत्य मार्गाने ज्यावेळेस आम्ही चालतो, सैतान वेगवेगळ्या रीतीने आमच्यावरती अटॅक्स करायचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस आमच्यावरती सैतान झडप घालतो, कुठल्या समस्या आणतो, कुठले संकट आणतो, सैतान त्याच्या युक्त्या आणि प्लान तर विश्वासू लोकांच्या विरोधात तर करतो आणि मग त्याला आनंद होतो. अरे वा, बघा आता मी कसं ह्या देवाच्या सेवकाला, विश्वासू या बहिणीला, ह्या भावाला कसा अडकवायचा प्लान मी केलेला आहे, बघा आता कशी याची बदनामी होणार, कसा आता याचं देवाचं काम बंद होणार. आणि म्हणून तो वेगवेगळे हत्यार उचलतो आणि त्याने मला काहीही फरक पडत नाही. उलट परमेश्वराचं काम आता तर जास्त वाढवणार. आणि असंच वर्षानुवर्ष इथं आम्ही तुम्हाला दिसू सेवा करतो. आता माघार नाही. बोला, आता माघार नाही. बोला, आता कुठल्याच परिस्थितीत माघार नाही. सैतानाचे डावपेच त्याच्यावर उलटून टाकायचे आहे. बोलो येशू प्रभू की, बोलो येशू मसीह की.